झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे। इव्हिनिंग न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला महत्त्वाची बातमी। राज्य सरकार आणत असलेल्या जादूटोणा विरोधी विधेयकावरून आता वाद सुरू झालाय। या वादात वारकरी संप्रदायानेही उडी घेतली आहे। विधेयकाचा मसुदा आम्हाला दाखवा, नाहीतर पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार नाही असा इशारा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा समितीने घेतलाय। त्यामुळे जादूटोणा विरोधी विधेयक आता पुन्हा वादात सापडलंय। आत्ताच काही वेळापूर्वी आपण जातारीनं राजाभाऊ चोपदार यांच्याशी बोललो। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काही हरकती घेतल्या होत्या, मात्र या हरकतींवरती अजूनही कुठल्याही प्रकारचं सरकारकडून आश्वासन आलेलं नाही। सरकारनं तो मसुदा दाखवावा, त्यांनी काही मागण्या केल्या होत्या। त्या मसुद्यानंतर अर्थात आता पालखी सोलापूरमध्ये आहे, जर का हा मसुदा आम्हाला 2 दिवस नाही मिळाला तर अर्थात आम्ही पालखीला पुढे जाऊ देणार नाही सोलापूरच्या, अशा प्रकारचा एक गर्भित इशारा दिलेला आहे। अर्थात त्यामुळे आपण बघतोय की जादूटोणा विरोधी विधेयक पुन्हा आता त्यामुळे वादात सापडलेलं आहे। राजाभाऊ चोपदार काय बोलले होते मगाशी ते ऐकूयात। एखाद्या धर्माच्या नावाखाली किंवा कशाच्या नावाखाली, प्रथा परंपरेच्या नावाखाली जर एखाद्या व्यक्तीचं मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक जर नुकसान होत असेल तर तिराईत माणसाने तक्रार केली तरी ती ऑर्गनाइज करणारी संस्था आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकेल। तर त्याचा अर्थ चुकीचा जर तसा गुन्हे लावला, आम्ही शासनाला वारंवार विनंती केली त्यातले जे शब्द आहेत त्याच्या व्याख्या क्लिअर करा आणि व्याख्या क्लिअर करून वारकरी संप्रदायाचं जे आहे ते त्यातून वगळा आणि बदललेला जो सुधारित मसुदा आहे त्याची प्रत आम्हाला द्या, मग आम्ही आमचं म्हणणं मांडू। 2 दिवसामध्ये किमान मसुदा देणं तरी शक्य आहे ना, जर त्यांनी तयार केलेला आहे म्हणतात, शासनाची एवढी यंत्रणा आहे तर मसुदा किमान देणं ही गोष्ट, याच्यासाठी असे आम्हाला भूमिका घ्यायला लागणं हेच चुकीचं आहे असं आम्हाला वाटतंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।